नमस्कार, किरण होम क्रिएशनमध्ये आपले स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये साबुदाणा बटाटा पापड करू। त्याकरिता 1 वाटी साबुदाणा बाउलमध्ये घालायचा, 2 वेळा पाण्याने धुवून घ्यायचा, पाणी ढवळून धुवून घ्यायचा। पाणी घातले की ढवळून वरील पाणी काढायचे, परत पाणी घालायचे, ढवळून पाणी काढायचे। त्याच वाटीने 2 वाटी गरम पाणी घालायचे। याला 3-4 तास भिजत ठेवायचे, झाकण ठेवायचे। हा साबुदाणा रात्री बादलीमधील पाणी घालून भिजवता येतं। रात्री साबुदाणा भिजविला नसेल तर सकाळी गरम पाण्याने भिजवायचा। 3 तासांनी साबुदाणा बघू, छान प्रेस होतो। आता मिक्सरमध्ये साबुदाणा बारीक करायचा। ही बघा, छान पेस्ट झाली। आता यात 2-3 बटाटे घालायचे। मोठे असल्यास 2च बटाटे घालायचे। प्रथम सोलून घ्यायचे, किसणीने किसून घ्यायचे। साबुदाण्याची पेस्ट काढून घ्यायची। किसल्यानंतर घासून पाण्याने किस स्वच्छ धुवून घ्यायचा। त्यातील पूर्ण स्टार्च निघायला हवं। स्वच्छ पाणी निघेपर्यंत 2-3 पाण्याने घासून धुवायचे, नाहीतर पापड काळसर होतात। हे बघा, किसामधील पाणी स्वच्छ दिसतं। आता मिक्सरमध्ये बटाट्याचा किस घालून बारीक करायचा। जर डायरेक्ट फोडी करून बारीक केले तर बटाट्यामधील स्टार्चचे प्रमाण राहून किस काळसर होतो। हे बघा, बटाट्याची पेस्ट पांढरी झाली। बटाटा खूप अगोदर सोलून ठेवू नये, काळसर होतो, पापड काळसर होतात। यात ही साबुदाण्याची पेस्ट घालून परत मिक्सरला फिरवून घ्यायची। हे बघा, ही बटाटा साबुदाणा पेस्ट छान झाली। बाउलमध्ये काढून घ्यायची। ज्या वाटीने साबुदाणा घेतला त्याच वाटीने पातेल्यामध्ये 8 वाटी पाणी गरम करायला ठेवायचे। त्यातलंच थोडं पाणी घेऊन मिक्सरमध्ये घालून पाणी काढून घ्यायचे, मिक्स करायचे। हे बघा, पेस्ट छान पातळ झाली। पेस्ट छान मिक्स करायची। हे 8 वाटी पाणी आहे। यात सपाट चमचा मीठ घालायचे, अर्धा चमचा मिरेपूड घालायची। यात परत पाऊण वाटी गरम पाणी घालायचे। जिरे हवं असल्यास अर्धा चमचा जिरं घालायचे। जिऱ्याने पापडाचा रंग पिवळसर होतो। पीठ वरायचे, एका हाताने टाकायचे व दुसऱ्या हाताने वरायचे। सतत ढवळत राहायचे। हे बघा, इतके पातळ आहे। सतत ढवळायचे, खाली तळायला लागायला नको। 1 वाटी साबुदाण्याकरिता 10 वाटी पाणी लागतं। याला गचका येऊ द्यायचा। छान शिजत आहे। 15-20 मिनिट छान शिजू द्यायचे। कमी शिजले की पापडाला किरा पडतात। हे इतके पातळ आहे। थंड झाल्यावर थोडं घट्ट येतं। गरम असताना लगेच पातेल्यावर झाकण ठेवू नये, उतू जातं। थोडं थंड झाल्यावर झाकण ठेवायचे। साबुदाण्याचे मिश्रण गार होऊ द्यायचे। नंतर प्लॅस्टिक पेपरवर पळीमध्ये मिश्रण घेऊन थोडे थोडे पापडाच्या आकाराने गोल गोल टाकायचे। गरम गरम प्लॅस्टिक पेपरवर मिश्रण टाकले की प्लॅस्टिक पेपरला चिकटतं, प्लॅस्टिक फाटतं व पापड निघत नाही। पळीमध्ये थोडे थोडे घेऊन पापड टाकायचे। हे बघा, पापड टाकून झाले। हे पापड सावलीमध्येही टाकता येतं। फ्लॅटमध्ये जास्ती ऊन नसते तेव्हा असे पापड करू शकता। लवकर एका दिवसामध्ये वाळतं। 3-4 तासांनी पापड बघू, छान वाळले आहे। एक एक पापड पलटवायचा, एक एक पापड काढायचा। एवढ्या पेस्टमध्ये मिश्रणामध्ये 120 पापड होतात। परत 2 तासांनी बघू, छान वाळले आहे। हे बघा, किती पातळ झाले। पापड असे ठेवले की अगदी स्पष्ट बोटं दिसतात। एकदम पारदर्शक झाले आहे। परत दुसऱ्या दिवशी 2-3 तास उन्हात ठेवायचे। हे बघा, पापड छान वाळले। पापड चांगले वाळले तर वर्षभर चांगले राहतात। आता पापड तळून दाखविते। कढईमध्ये तेल तापायला ठेवायचे। तेल एकदम कडक होऊ देऊ नये। तेल गरम झाले, पापड तेलामध्ये एक एक सोडायचा। तेल गरम झाल्यावर मंद जाळावर पापड तळायचा। तेल निथळून घ्यायचे। हे बघा, पापड असे छान फुलतात। पातळ पापड छान फुलतो। पातळ पातळ पापड तयार झाले। 1 वाटी साबुदाण्यामध्ये 120 पापड तयार होतात।